हे घ्या तुमचे पैसे. नील झालं. अहो काय भाव लावला सावकार? अहो शेतकऱ्याची कचारी बसून मारता काय राव तुम्ही? कुठं विचारा भाव तेच आहे. तुम्ही असं कुठं असते करा जो मार्केटला जा तेच होईल तुम्हाला भाव भेटेल कुठेही. चला तुम्हाला सांगायलो तिथे गडबड करू नका. कमी जास्त 8 दिवस झाले ते पोरगा आज या उद्या या परवा या आपला माल देऊन आपले पैसे आपल्याला भेटून झाले. काय धंदा होय का? तिथं तोंड मुकट ठेवा फक्त. चला. काहीच म्हणत नाही मी. चला. हो हो मी शब्द करत नाही बा. तुमच्या मनानं काय घ्यायचं ते घ्या. हो तुम्हाला फार पतपत करायची आता थांब, मग मला तोंडावर पडता. हे पाय खुर्ताच घ्यायला आले वाटायला. आली आली. चला फा. ए बा कोण काळी जावस का? चाल उठ. म्हातारे माणसं उभे इथं बसला आपली ढोकन मोठे ठेवून. हा ही आपलं बापा आला की नाही खुर्दा? खुर्दा नाही आला बापू आजच. 8 दिवस लागतात. कंपनीला गाडी गेली. बापा याचा काय धंदा झाला का होईल? कमी जास्त 6 येरदार पैकी. तुम्हाला सांगतो आपल्या सारख्याचं म्हणाय गेलं की राग येतात. मोठ्याचा आला गाळा आणि गरीबाचे झोपडे मोडा म्हणल्यासारखं काम आमचा झालं. माल देऊन आम्हाला सत्ता नाही का पैसा न्यायची. हे लोकांना धड का पैसा द्यायला तर. आज काय बँका बंद, आता उद्या काय पैसे भेटणार. आर काय धंदे झाले तुमचे? एक तर भावात आहे आमची तशी केली. भावाबद्दल काहीच म्हणू नका. भाव मी लोकांना लावला ते तुम्हाला लावला भाव. का मातोडा लावला की तू त्या खालमान्या इटला तुला सांगतो 7,000 घेतलं आणि मला 50 रुपये कमी केले तू. आणि त्यात मला हमाली बी आणि त्या कोणत्या की गाडीचं भाडं बी. आणि त्याच्या खुर्दा वेळ झालं वेळेवर. पाटील तुम्ही थांबा 8 दिवस. मी यायचे पैसे नाही. हे घ्या रे या म्हाताऱ्याचं काढून देतो. हे घ्या तुम्ही जा बरं. या म्हणजे उपकारच करायला. हो करायला की बापू एवढे पैसे घेऊन काय करता म्हणजे बाह्या नाचवतो. अरे काय वर थोबाड घेऊन सांगायला काय करता आणि काय नाही. एवढ्या पैशाचा लाव लाव कर निघाला नाही की. हो हो पहिले आता शेतकऱ्याची चौकून माती झाली म्हणे की काय करतो बरे तोंड घेऊन विचारायला. नील काय रे बाबा ते मोडून टाकतात. हे बाजूला. अरे जाऊ दे रे कायला. काय करतात की बापू एवढ्या पैशाचं नेऊन? हॅलो आई, बाबा कुठं आहे तुझं? कुठं बाहेर गेली का? मग त्यांना सांग की मला आता रूम सोडावं लागेल. अगं रूमचं 3 महिने झालं भाडं दिलं नाही की आपण. नाही आता मला इथं राहतच येणार नाही. मला मालक घराबाहेर काढून टाकते. नाही मला यावंच लागते आई आता. हॅलो आई, यावंच लागते ग. आओ सुरतचा फोन आला बघा. काय? सुरतचा पुरा होता? काय म्हणे? घर भाड्याला पैसे नाहीत ना. मेसवाला पैसे मागायला. तुळशे ए तुळशे, अगं तू नकोस. अगं बाप आहे मी त्याचा. त्याला मी पैसे टाइम होते ना. आणि तू पैशाची काळजी करू नकोस. त्या बघतो ते काय करायचं ते. हे पण दूर येऊ नकोस ना तुळशे. जास्त काम करायचं बोललं तरी मी काम करेन. पण माझ्या पोराला मी मोठा साहेब बनवी. तू काही काळजी करू नकोस. आणि काय हे पास मला कळते तसं पयामध्ये एकटं थिएटरला मिळेल. पोरगा निघाला अधिकारी करायला. निघा मीठ नाही याच्या आणि पोराला अधिकारी करायला निघाला. काय करते काय दिवी राहते. अरे उम्या
विशाल्या बापाच्या पैशावर तर कोणी उड्या मारत रे. तुला स्वतःच्या जीवावर उड्या मारून दाखवा. आणि एक लक्षात ठेवा, गेलेली वेळ पुन्हा वापस येत नाही. काय ते काम धंद्याचं बघा. आणि पुन्हा सांगून ठेवतो, मी माझ्या सूर्याला अधिकारी बनवूनच दाखवेन. अधिकारी बनवूनच दाखवेन. अरे राहुल, रस्त्यावर आलो रे मी. पुस्तकासोबत माझं भविष्य गेलं. तुला पागल झाला काय? एवढं टेन्शन घ्यायला काय झालंय? त्या घरमालकानं काय तुझ्या डोक्यावर छत काढलं, ती बुद्धी काढली काय? टेन्शन घेऊ नको, मी आऊ या पाठीशी. अरे राहुल, सूरज, तू इथे? सॉरी मी मध्ये बोलते, पण काही प्रॉब्लेम आहे का? काय तर गरीबाच्या जिंदगीचा नेहमी खेळच चालू असतो. बरं ठीक आहे राहुल. सूरज, मी तुला नंतर कॉल करतो. अरे राहुल, माझ्याकडे तर साधा फोन होता रे, आणि ते बी खराब झाला. तुझ्याकडे तर 2 फोन आहेत की, एक देतो का मला? काय विषय आहे का रे? तुझ्यासाठी काही पण हे घे आणि टेन्शन घेऊ नको. येऊ का मी? हो ये. ठीक. अरे घे रे लवकर, कर पटापटा. हे आता अरे करणं मानस घोमल्याने भाकर खाल्ली नाही का तुया? चल पटापटा. नाटक करत राहतो कधी बी. बोले अरे काय बघा तो तिकडे पोचा धर लवकर. अगर या एकाच ठिकाणी कशाला, दुसऱ्या ठिकाणी जाऊत की आता. पण ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर दुसरीकडे जाऊया. पण गाडी तूच घेऊन या. हा, तुझीच घेऊन ये, माझ्याकडे नाही. हो रिया, हा वेगळ्या ठिकाणी जाऊत आपण. ओके. हो हो. काय केलं सुदाम शेठ? सुधा तुझ्या हॉटेलच्या भाग्यच उदयाला आले की रे? डायरेक्ट हॉटेलला म्हणजे ते बी कलेक्टरचा बाप चहा पिया तुया. लई नशीबवान आज बा तू. कलेक्टरचे वडील चहा प्यायला आले म्हणजे. उद्या पेपरला द्यायला लागते बा. कलेक्टर साहेबाचे वडील सुदामराव यांच्या पानटपरीवर चहा पिताना. इथं बी आले. टवा खोरपा टाइमपास. अर्धा एकर दाखा करते काही पोरग कलेक्टर करण्याच्या नादात. का काढा ना त्याचा काढो शेजाऱ्याचा काढो आपल्याला काय घेणार घेणार आता अर्धी पाहतोच बता. लई नंबर चल. हॅलो, हा बोल की. काही नाही. हो झालं ना तुझं? झालं का? बरं बरं. मग कुठं आहेस? असं हा कधी येईल भेटायला? बरं बरं. हो पण येऊ की? ठीक आहे. नाही रे, तसं काय नाही. तू फक्त ये तिथं. हा. तुझी मम्मी यायली? बरं ठीक आहे, येतो मी. पण तुझ्या घरचे ऍक्सेप्ट करतील का ग मला? बरं ठीक आहे रिया, येतो कॅफेला. हो येतो येतो. झाला उशीर येत आहे ना काय करावं आता? काय करू लागला? मालकाची दागिरा एवढी घसा वगैरे बराच पवाडलं झालं. एकदी हायड्रॉलिकचं काम केलं आता इंजन उघडायची आली. आता काय करावं? पहिलं अर्धा एकर पण ते पहिलं घेतलं. आता तुम्हाला अर्धा एकर काढून कुठे यायचं काटा काढते काय? अरे तुला काय देणं घेणं आहे? तुला पगार मिळण्याची मतलब सगळ्या गावावर फुकणं. आपल्याला काय करायचं? तुला सांगू दे. तू चहा घेऊन येतो.
अरे ते आपले आनंद काका ते सुरजा भेटायला ना बाप तिकडे फेटर पाठवतो काम करायला आणि इकडे संख्या पण डायरेक्ट रे चालतं चहाच राहू दे त्याचं काय होते कोणता त्यांचा पण बिपडा असलं तर सगळ्या गावानं करायचं. हा अगं हाच आहे तो. छी रिया, काय तुझी चॉईस? आपलं स्टेटस काय, आपण काय याचे तर भान ठेव. काय ग रिया, तुझी चॉईस किती घाण. छी मॅड कुठली की, तुला कळत नाही का? याचा बाप तिकडं मरणाच्या हमाल्या करायला थिएटर पाठवतो तिकडं कामं करायला आणि हे मस्त पाठी शॉपमध्ये येतं बोलू शकतो करून बघतोय. दोन दोन पोरी आता घरी बाबू येतात बाई कसं नाही सगळ्या गावानं जाऊन पेरून टाकू आणि ते तिकडं म्हणायला काहीतरी सुधार हार त्यातच पडतो सुधारणं आणि आपल्याला ज्ञान सांगायला चल लवकर सांगा. छी रिया, काय तुझी चॉईस? आपलं स्टेटस काय, आपण काय याचे तर भान ठेव. काय ग रिया, तुझी चॉईस किती घाण. छी मॅड कुठली की. छी रिया, काय तुझी चॉईस? आपलं स्टेटस काय, आपण काय याचे तर भान ठेव. काय ग रिया, तुझी चॉईस किती घाण. छी मॅड कुठली की. गावात अशी काही मजेशीर गोष्ट घडली ती त्याला त्याची याला लावायसारखी. खूप दिवस झाले गावामध्ये काही नाटक नाही झालं. आता येते मजा अशी खोटी ठोकवता याही नाही ना गावामध्ये जोड काढ्या जागाच राहून बापाला फार नाक लावून गोष्टी करायला बिला फुकून पण विचार आहे तुला माहित नाही तुला माहित नाही याची आहे की अशी फिल्म मारूता याला हिरवण किंवा केला पाहिजे त्या तुझ्या हायवे मोठं तू कसं काय कैलासराव स्टाईल आहे म्हटला जी माझा जरा एक गलती झाली हो. आज आम्ही आमच्या डोळ्यानं मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आणि याच्या डोळ्यानं पाहिलं विचारानं नाही पाहिलं ना. 4 डोळ्यानं बघितलं 4 एक नाही 4 डोळ्याचे मैदून यायचे दोन. जे तुम्ही गावामध्ये राहून लाईन मारत गेली की नाही आपल्या आईच्या रियावर हा ते सूर्य आहे की नाही या रियाला घेऊन कॅफेनं हिंडायला कॅफेनं माहित आहे 4 डोळ्यानं बघितलं 4. आणि कैलासराव इथं मीडिया फुकायली तू गेला संपाला तू रियाच्या आयुष्यातून संपाला गेला हे आणि मला थोडा लग्न ठरते नाही की अर्धी सासू होती तर म्हणजे तिची माय सगळं खानदान एका जागी होतं सगळं खानदान नाही बाई मजबूरी तू सांग ना बरोबर करा आपल्याला काय घेणं नाही बरोबर. अरे एवढं काना सांगायला असं आपल्या जायचं याच्या मनाला काही करू आपल्याला काय घेणं आहे की देणं आपण आपली कामं करून खाऊन जातो तू चल काय बोलायला कळाले का तुम्हाला आम्हाला सगळं कळालं हो आणि आमच्या डोळ्यानं फायदा म्हणून तुम्हाला सांगालो आता आम्ही गायच्या पुढे बरोबर. आर तू जवळचा माणूस असल्यामुळे तुला सांगायचं आरती असा की मी जर असतो ना हात पाय तोले असते चालायचे 100% हात पाय तू नाव आपल्या पोरायला फोन. हॅलो छोटा असला चौकात ये. पहिल्या चांगलंच भेटलं वा सूर्याचे आज हात पाय मोडते वाटायले लांबाच करते काहीच नाही बाप म्हणायला कलेक्टर करतो काय ती करतो राहिलं जाग्यावरच राहिलं बापाचं स्वप्न राहिलं सगळंच राहिलं हिला आगत लांब करते ती पैफवताळ आपल्याला काय
तुझं किती वेळ पळणार चाल्या रेंबडात चला गाठतोच जे माय झाला होता का काय केलं मी काऊन मला मारायली उतरला ना नाथ चला हॅलो हा बोल ना सूरज सूरज हॅलो हा बोल ना काय झालं वाचव मला राहुल लवकर ये कुठं थांब आलोच थांब आलो तुझ्या तुझ्या काय झालं तुझ्या चल इथंच झालं रे सुजा आहे आपलं सुजा सुजा पैसे घेतले बापाने माझं सपाट पुरं झालं माझ्या पोरानं बापाचं सपाट पूर्ण केलं पोरानं माझ्या बाप उद्या मला तुला काहीतरी बोलवायचं ए तू इथं का आली निघून पडले पण माझं ऐकून तर तुझा निघमन झालं बाबा तुम्हाला माहित नाही अरे तुझी पोरगी कोण आहे मला माहित नाही ए तू निघले इथून सांगितलं ना ए गप्पा अरे भीता कुठे त्याला पाहिजे तुम्हाला अपमानाचे चटके सोसले पण स्वप्नांचे पंख छाटले नाहीत आई वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू त्याने वाया जाऊ दिले नाहीत सूरजने सिद्ध केलं की परिस्थिती कधीच भविष्याचा रस्ता रोखू शकत नाही गरज असते ती फक्त जिद्दीने लढण्याची आपल्या संघर्षानं आदर्श उभा करणाऱ्या प्रत्येक सूरजला आणि मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्या बापाच्या जिद्दीला मानाचा मुजरा